मागील वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून रानटी हत्तीच्या कळपाने वैनगंगा नदीच्या पात्रामधून अचानक चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला। रानटी हत्तीच्या कळपाच्या भ्रमण मार्गात येणाऱ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतपीक जसं धान, कापूस, सोयाबीन इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस आणि नुकसान केलं। मागील फेब्रुवारी महिन्यापासून रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यातील जंगल क्षेत्राचे वैनगंगा नदी परिसरात ठाण मांडून संचार करत आहे आणि त्याच रानटी हत्तीचा कळप वैनगंगा नदी पात्रातून चंद्रपूर जिल्ह्यात येऊन शेत पिकांचं नुकसान आणि मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतपीक नुकसान किंवा मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्र सावली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले विनोद धुर्वे यांनी रानटी हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने वैनगंगा नदी पात्रात ज्या ठिकाणाहून हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करू शकतो जसं की आकापूर घाट, करवली घाट, गेवरा खुर्द घाट, विहिरगाव घाट या ठिकाणी बांबू काठ्या, लोखंडी तार आणि सोलर बॅटरीच्या मदतीने कुंपण लावण्यात आलं असून उग्रवासाची पेटती मशाल, मधमाशा आवाजांचे स्पीकरद्वारे रानटी हत्तीचा कळप हुसकावून लावण्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे। वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नदी पात्राच्या बाजूस येणाऱ्या प्रत्येक गावात हत्तीपासून सावधानता बाळगण्याच्या सूचनेची भित्तीपत्रके, बॅनर्स लावण्यात आले आणि ऑडिओ ध्वनिफीतद्वारे नियमित मुनारी देण्यात येत असून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे।